लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे आणि त्यामुळे गोपीनाथ गड पांगरी इथं अनेक नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। पंकजा मुंडे आणि माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनीही यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिलाय। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे। नेते आणि कार्यकर्त्यांकडून गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यात आलेलं आहे। तर पंकजा मुंडेंकडून सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय। गोपीनाथ गड आणि पांगरी इथं अनेक नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना अभिवादन सुद्धा करण्यात आले। पंकजा मुंडे आणि माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिलेला आहे। बीडमधली बातमी आपण पाहतोय। आज गोपीनाथ मुंडे भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे। यांचा जन्मदिवस आज आणि त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय, त्यांना अभिवादन केलं जातंय। अभिवादनाचे दृश्य आपण पाहतोय। तर पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा सुद्धा दिलेला आहे। हे दृश्य आपण बीडच्या परळीमधून पाहतोय। गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी त्यांच्या समर्थकांची, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्तानं गोपीनाथ गड पांगरी इथं कार्यकर्त्यांकडून अभिवादन करण्यात येत आहे। पंकजा मुंडे आणि माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी सुद्धा यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। आपण हे दृश्य पाहू शकतोय। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना कार्यकर्त्यांकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या विचारांच्या लोकांकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या अनुयायांकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्याकडून सुद्धा अभिवादन करण्यात आलंय। तर गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देखील या दोघींनीही दिलेला। गोपीनाथ मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि तो वर्ग आज खरं तर गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देईल। त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून गोपीनाथ गडावर मोठ्या प्रमाणावर त्यांना मानणारा वर्ग, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे अनुयायी हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून अभिवादन केलं जातंय। ही बातमी आपण, हे दृश्य बीडच्या परळीमधून पाहतोय, जिथे गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय, त्यांना अभिवादन केलं जातंय। आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे। लोकनेते अशी ओळख असलेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती 12 डिसेंबर आणि त्यानिमित्तानं गोपीनाथ गडावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय, त्यांना अभिवादन केलं जातंय। मोठ्या प्रमाणावर त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे अनुयायी हे त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। तर पंकजा मुंडे आणि माजी खासदार असलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे या सुद्धा गोपीनाथ गडावर गेल्या। या दोघींकडून खरं तर त्यांच्या आठवणींना, गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा सुद्धा दिला गेलेला आहे। हे दृश्य आहेत बीडच्या परळीमधली, जिथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ज्यांची ओळख लोकनेता, संघर्ष यात्री अशी ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय। त्यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्ताने गोपीनाथ गडावर त्यांना अभिवादन केलं जातंय। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, त्यांच्या अनुयायांकडून हे अभिवादन केलं जातंय। ही त्याच संदर्भातले दृश्य आपण बीडच्या परळीमधून पाहतोय। गोपीनाथ गडावरची ही दृश्य, पंकजा मुंडेंकडूनही गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला गेलेला आहे। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती, नेते कार्यकर्त्यांकडून गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यात आलं। Thank you.